माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, आपण ही सभा इथे लावली कारण निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युटी मिळत नाही, अंतिम देय मिळत नाही आणि यापेक्षा दुर्दैवी बाब काही होऊ शकत नाही। कारण आपण बीएसटी मध्ये सेवा करत असताना मुंबईकर जनतेला ज्या पद्धतीची सेवा देतो तशी सेवा कोणीच देणार। म्हणजे पाऊस आला, गरमी झाली, थंडी काय आपल्याकडे जास्त पडत नाही, पण कोणतीही परिस्थिती असेल, अतिरेकी हल्ला झाला, कोविड आला, बाकी सर्वांना निर्देश येतात की घरी राहा, सुखरूप राहा, आणि आपल्याला मात्र सांगितलं जातं रस्त्यावर या आणि लोकांना सेवा द्या, आणि ती सेवा आपण देतो। आणि ज्या वेळेला ती आपण सेवा देतो त्यावेळेला किमान ही अपेक्षा असते की मी रिटायर झाल्यानंतर जो माझा अधिकार आहे, मला कोणाचे उपकार नको, पण जे माझे अधिकार आहेत ते अधिकाराने मला जे काही माझं मिळणं आहे, देणी आहेत, ते मला मिळाले पाहिजेत। पण दुर्दैव आहे की आज ते मला मिळत नाहीये, आणि त्यातून मोठं दुर्दैव आहे की प्रशासन तर आपल्याकडे बघतच नाही, लोकांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नाही। काही महिन्यांमध्ये दीड एक महिन्यापूर्वी, 1.5-2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला मी पत्र लिहिलं, काही वर्तमानपत्रांनी व्यवस्थितपणे त्याला प्रसिद्धी दिली। मला आवडलं कारण आपला प्रश्न तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, हे मला वाटलं होतं काहीतरी होईल, पण नाही। आणि आपल्याकडे एक वाईट सवय आहे, काहीतरी निमित्त सांगायचं, अरे साहेब हे चालू आहे, जशी ती केस 140 लोकांची केस, 140 की 121 लोकांची केस, आणि ज्या व्यक्तीने त्या लोकांना तिकडे घेऊन गेलं, या त्या व्यक्तीची ही दुसरी वेळ आहे की हायकोर्टात गेले आणि नांग्या टाकून परत आले। पहिली वाट लावली त्यावेळेला जेव्हा आपल्या पगाराची तारीख होती, बेस्ट वर्कर्स युनियनचा एग्रीमेंट होता की सेकंड वर्किंग डे ला पगार आला पाहिजे। काही कारणाने त्यावेळेला, आणि आपण मान्यता प्राप्त होतो, काही पुढे मागे होत होतं थोडंफार इकडे तिकडे, ही व्यक्ती उठली, काही मेंबर्स नाही, काही नाही, युनियन स्थापन केलेले गेले आणि बँड्राच्या कोर्टामध्ये केस लढली आणि म्हणाले की आपल्याला अमुक तारखेला मिळालीच पाहिजे। त्या कोर्टाने बीएसटीचं ऐकलं आणि 10 तारीख दिली। बीएसटी हायकोर्टात गेली, हायकोर्ट म्हणाले की ठीक आहे 15 तारखेपर्यंत द्या, पगार माझा 15 तारीख। मान्यता प्राप्त युनियनचं एग्रीमेंट आहे की महिन्याच्या दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी द्यायचं आहे। अपेक्षा होती आम्हाला की कारण की केस त्यांची होती, ते गेले पाहिजे होते, सुप्रीम कोर्टामध्ये नाही गेले आणि गप्पा काय बोललेच नाही, म्हणजे कामगारांची वाट लावली, ते काहीच बोलले नाहीत आणि शांत बसले। तसंच या केस मध्ये सुद्धा त्याच व्यक्तीने नेलं आणि तिथे जाऊन 30, 15, 10 काय म्हणून तिथे लिहिलंय ना, भीक नको हक्कावा, हे कोण देतं? ज्यावेळेला मी रिटायर 19 पर्यंत त्यांची ग्रॅज्युटी दिली गेलेली नव्हती। 3 वर्ष आपण त्या एमओयू मध्ये लिहून घेतलं की ज्या लोकांची ग्रॅज्युटी दिलेली नाही, म्हणजे 3 वर्ष झाली, जे लोक रिटायर होऊन त्यांची ग्रॅज्युटी दिली गेलेली नाही, त्या लोकांना 30 सप्टेंबर 2019, 11 जूनला आपण एमओयू केला, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत त्या सर्वांची ग्रॅज्युटी, थकीत ग्रॅज्युटी देण्यात येईल असं आपण त्या एमओयू मध्ये लिहून घेतलं मित्रांनो, आणि त्या लोकांना त्यांची ग्रॅज्युटी मिळाली।
आणि त्याच्यातच लिहून घेतलं की यापुढे जे कामगार रिटायर होतील त्या कामगारांना त्यांची ग्रॅज्युटी कायद्याने तातडीने दिली जाईल. आणि आपण एवढं चांगलं काम केलं त्याच्यामध्ये, अनेक त्याच्यामध्ये मी त्याच्यात जात नाही, अनेक गोष्टी आहेत, सर्वांना माहिती आहेत काय काय लिहून घेतलं. आपण चांगलं काम केलं म्हणून पारितोषिक मिळतं ना. तसं उद्धवजींनी आपल्याला पारितोषिक दिलं त्यावेळेला की बीएसटी ला बीआर ऍक्ट मधूनच बाहेर काढून आणि सुहास सावंतजी जाऊन पेढे वाटत होते की बीआर गेला म्हणजे त्यांना कधी मान्यता घेता आली नाही. आणि ही मान्यता मी त्याच वेळेला बोललो, अनेक लोक त्यांची मेंबर असतील त्यांनी डोक्याला हात लावला आणि सांगितलं की बीएसटीचं कामगारांचं सुरक्षा कवच गेलं आज. आणि बघा काय हालत झाली. आपण पण तिथेही थांबलो नाही मित्रांनो. मी परवाही आमची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती याच मीटिंगच्या संदर्भात. तिथेही कळकळीने कार्यकर्ते विचारतात साहेब आपण हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. तर मी तिथे सांगितलं जरी बीएसटी ला बीआर ऍक्ट मधनं बाहेर काढलं असेल पण मान्यता नसेल नाही आहे कारण बीआर ऍक्टच शिल्लक नाही, पण ती मान्यतेची जबाबदारी मात्र बेस्ट वर्कर्स युनियननी सोडलेली नाही. त्याच जबाबदारीने बेस्ट वर्कर्स युनियन काम करते. आणि म्हणून आपण हे हाक दिली. ही हाक का द्यावी लागली? कारण आता दलाल फार झाली आहेत, काही कळत नाही. ग्रॅज्युटीची केस मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या केसेस आपण एकही पैसा घेता न घेता केला. त्याच्यानंतर जेवढं कमीत कमी होऊ शकेल जो खर्च आहे तो निघाला पाहिजे म्हणून करतो. पण काही लोकांनी ह्याला धंदा बनवून घेतलेला. म्हणजे युनियनची मेंबरशिप 200 नसेल पण कोणतरी आला लिगल मधनं रिटायर होऊन कोणाला एक्सपिरियन्स काय पाहिजे, तुला युनियनचं पत्र पाहिजे, तू युनियन तर्फे लढतो म्हणून मला तू घेतोस ना पैसे त्याच्यात एवढे द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने मस्ती. आणि लाज वाटते मला कारण आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन फिरायचो. जमाकार सारखी लोक लाल बावटा करतात. कसलं लाल दलालीची कामं करतात. जिथे तिथे वेटलिस्टच्या कामगारांमध्ये जाऊन तिथे मालकांची दलाली. अशा अनेक लोक आहेत मित्र. आणि त्यावेळेला आपण विचार केला कारण की हे काही थांबत नाहीत, हे आपले चालू आहेत दुकान चालवायला. जरी खऱ्या अर्थाने ग्रॅज्युटी घ्यायची असेल तर 2-3 मिटिंग घेऊन होणार आहे का? यांनी काय केलं मला आनंद झाला. मला वाटलं की हे खरंच आहे कारण की त्याच्या आधी माझं पत्र गेलेलं होतं. यांच्यात सुरू झालं ही मिटिंग ती मिटिंग आणि काही गेटांवर गेले. पहिले फक्त रिटायर कामगारांची, त्याच्यानंतर परमनंट कामगारांची संघटना आणि तिसऱ्या मीटिंग मध्ये वेटलिस्ट कामगार सुद्धा. मला कळेलच हे कोणाचे प्रश्न सोडवत आहे. आपण आज इथे प्रश्न घेताना फक्त ग्रॅज्युटीचा प्रश्न घेतला आहे कारण की बाकीचे प्रश्न त्या मंचावर सोडवतो. एग्रीमेंटचा प्रश्न आहे तो आहे कोर्टात लढत आहोत. बाकीचे विषय आहेत आहे लढत आहोत. घेऊन गेले बोलताना ग्रॅज्युटी बोलले आणि आपण सर्वजण गोत्यात आलो आपल्याला. आणि माझ्या मते 1 मे 2024 नंतर जेवढी लोक रिटायर झालेली आहेत त्यांना 1 रुपया मिळालेला नाही. आज मी स्ट्रेस दिला होता की आम्हाला इथे निवृत्त झालेले कर्मचारी जास्तीत जास्त पाहिजे कारण ही सभा आपली आहे. हॉल भरण्याचा उद्देश नाहीये पण ही सभा आपली आहे. मी सांगितलं होतं की कार्यकर्त्यांनी आला पाहिजे पण जास्तीत जास्त निवृत्त कर्मचारी सुरुवातीची बैठक. आणि आनंद आहे कारण आपल्यापैकी अनेक लोक गावाकडे असतील, अनेक लोक लांब राहिला असतील. आपण जरी मुंबईकरांची सेवा देतो तरी आपल्या नशिबामध्ये या मुंबई शहरामध्ये राहण्याचं फार कमी लोकांना नशीब आहे. बाकी लोक लांबच्या लांब राहतात बाउंड्रीच्या पार. पण मित्रांनो हा लढा आहे. मी आज जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण एवढं मात्र सांगेन की हा लढा जसा आपण बाकीचे लढे लढतो त्याच पद्धतीने हा लढा. म्हणून मी सांगितलं होतं कोण या युनियनचा कोण त्या युनियनचा, रिटायर झाल्यानंतर कसली युनियन
आपण जर असताना सुद्धा सांगतो कामगार आहे, मला झेंडे नाही, बावटे नाही, जो लढेल मी त्याच्याबरोबर, त्याच पद्धतीने आपण हा लढा लढू. आणि याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आपण सुरुवात करतो, व्यवस्थित करतो, आणि ती सवय आहे की आपण कायदेशीररित्या सुद्धा व्यवस्थित जातो. मला जे पेपर ट्रेल क्रिएट करायचं आहे तेही करतो, कारण ज्या वेळेला तुम्ही मैदानी लढाईत उतरता त्यावेळेला माझं बाकीचं सर्व पेपर वर्क परफेक्शन मध्ये पाहिजे. काही लोकांची सवय आहे की एकदम टोकाची भूमिका आधी घेतात आणि तिकडे मीटिंगला गेल्यानंतर अरे बाबा हे करायचं, ठीक आहे मग पुढची तारीख. असं नाही चालत. आपण आतापर्यंत तसं कधीच केलं नाही. 2019 मध्ये ज्या वेळेला संप झाला, असं कधी झालंय का की कोणीतरी माणूस संप रोखण्यासाठी हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने आपल्याला आपल्या मागणीचं काहीतरी अंश दिला. म्हणजे 20 टप्पे मागत होतो, 10% तर हायकोर्टाने दिली. का दिले? कारण तिथे हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर बोललं पाहिजे होतं उपक्रमाबरोबर. आपण 2016 ऑक्टोबर पासून, कारण की एप्रिलच्या महिन्यात आपण आपलं मागणी पत्र त्यावेळेला दिलं होतं. ऑक्टोबर 2016 पासूनचे पत्र जे आपण मागणी पत्राबद्दल चर्चा करा, चर्चा करा, चर्चा करा, हे असे पत्रांची बंडल आम्ही दाखवली हायकोर्टला. त्यावेळेला हायकोर्ट बोललं की युनियनची चूक नाहीये, तुम्ही बोललेला नाही. त्याच पद्धतीने आपण इथेही व्यवस्थित कोर्टात तर गेलोच आहोत, कोर्टात जायचंही आहे, पण या लढाईमध्ये उतरताना आपण सर्व बाजू घेऊन जा. आपण मी इथे आता जाताना कोणी घाई गर्दी करू नका. आरामात, आपला हॉल 8 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे गर्दी नको. आरामात थोडं थोडं करत. इथे 2 तऱ्हेचे फॉर्म्स आहेत, म्हणजे अर्ज आहे आयुक्त महानगरपालिकेला. एक रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचा, त्याच्या आता माझ्या मते मी 1000 कॉप्या काढलेल्या आहेत, ते इथे आहेत. ते आपण आरामात घेऊन जा. आणि एक एक म्हणजे कोणाला वाटलं की माझा मित्र आहे, जास्त एकदम घेऊन जाऊ नका, आणि कमी पडले तर ऑफिसमध्ये उद्या परत येतील ते फॉर्म्स. तर ते महानगरपालिकेच्या आयुक्तांना लिहिलेलं आहे. मी माझ्या मोबाईल मध्ये असेल मी वाचून फक्त दाखवतो. तो भरून तुम्ही पुढे द्या, पुढे द्या. तो भरून तुम्ही फक्त युनियनच्या ऑफिसला द्या. आम्ही ऑफिस वरनं त्याची अजून एक झेरॉक्स काढून आयुक्तांना ते देऊ आणि महाव्यवस्थापकांना त्याची प्रत रवाना करायची. मी फक्त वाचून दाखवतो. माननीय आयुक्त महानगरपालिका, विषय ग्रॅज्युटीची प्रलंबित रक्कम तातडीने मिळण्याबाबत. महोदय, मी निम्न स्वाक्षरीकार, परिचय क्रमांक अमुक अमुक, बेस्ट उपक्रमामध्ये अमुक आगारात या पदावर दिनांक अमुक रोजी रुजू झालो व एवढी वर्ष बेस्ट उपक्रमाची सेवा करून दिनांक अमुक रोजी सेवानिवृत्त झालो आहे. बेस्ट प्रशासनाने उपदान प्रदान अधिनियम 1972 व बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे उल्लंघन करून अद्याप मला ते असलेली ग्रॅज्युटीची प्रलंबित रक्कम दिलेली नाही. नियमानुसार माझी ग्रॅज्युटीची रक्कम मला सेवानिवृत्तीनंतर निर्धारित वेळेत मिळणे हा माझा कायदेशीर हक्क आहे. आपणास विनंती आहे की या बाबतीत आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला उपदान प्रदान अधिनियम 1972 व बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या करारानुसार सेवानिवृत्तीनंतर मला देय असलेली ग्रॅज्युटीची प्रलंबित रक्कम तातडीने देण्याचे त्वरित आदेश द्यावे. आपण हे एक पत्र आयुक्तांसाठी लिहिलेलं आहे.
आपण आरामात कधीही ते घेऊन जा, आता किंवा नंतर घ्याल, आता घेऊन जा आणि नंतर कधीही ऑफिसला पाठवून द्या, किंवा तुम्ही तुमच्या डेपो ज्या डेपोतनं रिटायर झालेला आहात तिकडच्या त्या आमच्या प्रतिनिधींना द्या, ते देतील. हा स्टेप एक. दुसरं, त्याच्याबरोबरच डेपोच्या आपल्या सेक्रेटरीने किंवा पदाधिकारीने जे कामावर आहेत त्यांच्यासाठी आपण एक फॉर्म काढलेला, मग तो कोणत्याही युनियनचा असो, कोणी असो, ज्याला ते भरायचं असेल, ते पत्र द्यायचं असेल, तुम्ही ते घेऊन जायचं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांकडनं ते भरून घेऊन तुम्ही युनियनच्या ऑफिसला ते, तारीख काय तर जून 30 तारखेपर्यंत हे सर्व आपल्याकडे परत आलं पाहिजे. 30 जून. त्याचाही मसुदा मी वाचून दाखवतो, थोडासा वेगळा आहे. सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीची रक्कम निर्धारित वेळेत विनाविलंब मिळण्याबाबत, तेच मी निम्न साक्षीदार परिचय क्रमांक अमुक अमुक बेस्ट उपक्रमामध्ये अमुक आगारात या पदावर दिनांक अमुक अमुकला लागलो, बेस्ट उपक्रमाची सेवा करून दिनांक अमुक रोजी सेवानिवृत्त होणार आहे. बेस्ट उपक्रमात सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान प्रदान अधिनियम 1972 व बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन करून मागील 3 वर्षापासून अधिक काळ उलटूनही अद्याप ग्रॅज्युएटीची रक्कम देण्यात आलेली नाही. हा माझ्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. मी बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून वरील नमूद तारखेला निवृत्त होणार आहे. नियमानुसार माझी ग्रॅज्युएटीची रक्कम मला सेवानिवृत्तीनंतर निर्धारित वेळेत विना विलंब मिळणे हा माझा कायदेशीर हक्क आहे. माझी आपणास विनंती आहे की या बाबतीत आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला उपदान प्रदान अधिनियम 1972 व बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या करारानुसार सेवानिवृत्तीनंतर मला देय असलेली ग्रॅज्युएटीची रक्कम तातडीने मिळण्याकरिता त्याचे नियोजन करण्याचे त्वरित आदेश द्यावेत, जेणेकरून सेवानिवृत्ती नंतर ग्रॅज्युएटीची रक्कम निर्धारित वेळेत विना विलंब मला प्राप्त होईल. सकाराच्या अपेक्षेत. धन्यवाद. हे आपण असे फॉर्म्स मी सध्या तरी प्रत्येक डेपोसाठी 300-300चा गट्टा ठेवलेला. त्याच्यातच इंजिनिअरिंगला द्यावे, ट्रॅफिकने घेऊन, किंवा इंजिनिअरिंग वेगळाही तिकडनंही घेऊन जाऊ शकतं आणि ऍडमिनचा वेगळा गठ्ठा त्याच्यातनं आपण देऊ शकतो. हे ज्याला असं वाटतं, कोणतरी असेल जे ज्याला वाटतं नाही बरं रे काय शशांकराव काही बोलतायत आपल्याला मिळेल, ठीक आहे, त्याला स्वप्नात राहायचं तो राहू शकेल. ज्याला असं वाटतं नाही मी त्या युनियनचा नाही भरता येईल, पण ज्याला देते कमिटी देते, मग कमिटीने सांगितलं की करायचं, मग काय आलं पैसे कमी आहेत साहेब, ते काय ग्रॅज्युएटीचे पैसे पडलेत ते देऊ आणि आले की टाकू. मस्करी नाही, पण याच पद्धतीने आपले, कारण ग्रॅज्युएटीच्या पैशाला हातच लावायचा नाहीये. आज तुम्ही एसटीची परिस्थिती बघा, हे आता इथे बोललं गेलं, अक्षरशः आपले ट्रस्टीज आहेत पीएफ मध्ये म्हणून ते वाचलेलं आहे. आणि ती प्रथा बेस्ट वर्कर्स युनियन, कारण की मान्यता प्राप्त असताना ट्रान्सपोर्टेशन मधलं फक्त आपले 5 ट्रस्टीज असायचे आणि तो पैसा आपण तिथे सांभाळून ठेवला. नाहीतर एसटी मध्ये आज दैनंदिन खर्चाला आणि पगाराला प्रॉव्हिडंट फंडचे पैसे वापरले गेलेले आहेत. म्हणजे मला एवढं हदरा बसलेला आहे की तो जेव्हा रिटायर होईल, बाकी तर सोडा, त्याचे प्रॉव्हिडंट फंड गायब झाले. म्हणजे ही परिस्थिती आलेली आहे आणि फार गंभीर परिस्थिती. मी आज जास्त वेळ नाही घेत, पण एक हे फॉर्म आणि दुसरं 30 तारीख दिलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, मोहरम आहे मध्ये, 6 तारखेलाच आहे. तर तो वेळ देऊ. 11 तारीख चालेल का? 11 जुलै नक्की शुक्रवार आहे. हॉल
कोणचं करू ते करू. हे तोपर्यंत जे गावी असतील रिटायर झालेली त्यांना सांगा, कोणाला तरी पाठवा, उद्या ऑफिस मधनं फॉर्म म्हणजे ते पत्र न्या, भरून परत ऑफिसला द्या. स्वतःहून द्यायला जाऊ नका, आमच्याकडे रेकॉर्ड नसेल. ते व्यवस्थित ऑफिसला दिलं की ते पत्र तुमच्या वतीने आपण आयुक्त कार्यालयामध्ये आणि BST ला देऊ. आणि 11 जुलै आपण लढाई कशा पद्धतीने करणार, तिकडनं आपण लढाईची ललकार तिकडनं देणार आहोत. आणि मी परत एकदा सांगतो की आपण लढाईला जाणार. जेवढे आपण रिटायर झालेले आहात, आपण आपले जेवढे सहकारी आहेत त्यांना सांगा, हे जर पत्र द्यायचंच आहे ते आणा. आणि जेवढे रिटायर झालेले आहेत, ज्यांना त्यांचा पैसा मिळालेला नाही, त्या दिवशी प्रयत्न करून आम्ही मोठा एक हॉल घेऊ, जेणेकरून सर्वजण तिथे येऊ शकतील. ही शक्ती जर त्या दिवशी दाखवली तर पुढचं आंदोलन पुकारण्यामध्ये तेवढीच ताकद आम्हाला येईल. तर सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी त्या जे काही सभागृह आम्ही घेऊ त्या सभागृहात आलं पाहिजे. येणार ना सर्वजण? म्हणून मी तारीख आत्ताच डिक्लेअर केली, 11 जुलै, शुक्रवार दिनांक 11 जुलै. आजपासूनच आम्ही तो कोणता हॉल घ्यायचा आहे तो घेऊ, त्या पद्धतीने तयारी करू. आणि 11 जुलै अपेक्षा आहे त्याच्या आधी सुद्धा आम्ही प्रयत्न करू की सरकार उपक्रम या विषयावर काहीतरी तोडगा काढेल, काहीतरी पैसे देईल व्यवस्थितपणे, असे तुकडे तुकडे नाही. मी आत्ताच सांगतो, कोणाला इच्छा असेल तुकडे तुकडे चालेल तर त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका. कारण तुकडे तुकडे घेण्यासाठी आपण हे आंदोलन करत नाही. हा माझा अधिकार आहे आणि मला ही रक्कम एक रकमी पाहिजे. बिलकुल एक रकमी मला पाहिजे. मधल्या काळामध्ये कोर्टात ज्यांना जायचं तर कोर्टाची प्रक्रिया सुरूच ठेव, त्याला काही हरकत नाही. पण हा जो आपल्याला मैदानी लढा लढायचा आहे त्या लढ्याला सुरुवात करायला आजपासून आपण तयारी सुरुवात केली आहे. 11 जुलैला आपण त्या आंदोलनाची दिशा आणि जे लोक आपल्याला हे जे देणार नाही, देऊ इच्छित नाही, त्यांची जी दशा करायची आहे ती दशा करण्याची तयारी आपण त्या दिवशी ठरवू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.